श्रीगणेशाय नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभो सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णो शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं गणेशप्रिया योगिराजा समर्था महातापसी पूर्णवादप्रणेता तया पावना पौर्णिमा पूर्णचंद्रा नमस्कार माझा सद्गुरु रामचंद्र। बुद्धिदाता मंगलमूर्ती श्री गजानन पूर्णवादाचार्य परमपूजनीय जीवनसम्राट सद्गुरु समर्थ डॉक्टर रामचंद्र महाराज पूर्णवाद वरदेशनो शिष्यवत्सल सद्गुरुनाथ परमपूज्य विष्णू महाराज सती सौभाग्यवती मनकर्णिका माता सती सौभाग्यवती विमल माता या देवालयाची अधिष्ठात्री देवता पांडुरंग रुक्मिणी आदरणीय गुणेश दादा आदरणीय प्रज्ञावंत डॉक्टर लक्ष्मीकांत दादा मोक्ष श्री विभूताई व माझे पूर्णवादी शिक्षक तीर्थरूप कैलासवासी यांना व माझे पुराणाचे गुरु वेदमूर्ती विनायक काका बाबरेकर गुरुजी व त्याचप्रमाणे सर्व मातृचरणांशी नतमस्तक होऊन मी आजच्या आपल्या अध्यायाला सुरुवात करत आहे। आज आपला अध्याय आहे 6वा व 7वा असे 2 अध्याय आपण घेणार आहे, कारण हे दोन्ही अध्याय जे या दोन्ही अध्यायामध्ये श्रीकृष्णांच्या बाललीला ह्या आलेल्या आहेत। अध्याय 6वा श्री गणेशाय नमः। जय जय निज जन मानस स्मराळा अनंत वेशा त्रैलोक्य बाळा भक्तजनांचे आघात लीला गोकुळा माझी दाविसी जय जय पुतना प्राणशोषका पूर्णावर्त शकटांतका जंभै देता रामानायका विश्वरूपा दाविले जय कृष्ण निगमागमसारा अनंत रूपा नंदकुमारा जय प्रयोब्धीर्दय विहारा दिगंबरा बाळवेशा घन नीळा नीलबंध भूमिसी जवळी असुनी न दिससी जरी तुझी कृपावंत होसी तरी येसी प्रत्यया असो पंचमाध्यायाचे अंती नीलबंधू भूमीवरी श्रीपदी खेळून लीला विलासृती माये प्रती दाविले। आता एक एक यांच्या लीला दाखवण्याला यांनी सुरुवात केलेली आहे। आणि मग अशा वेळेस श्रीधर स्वामी असं म्हणतात की जे स्वतः प्रत्यक्ष या बाललीला बघतात आहे त्यांचं भाग्य किती थोर असावं। ते नंद आणि यशोदा किती भाग्यवान होते। तर हे नंद आणि यशोदा यांनी यांच्या पूर्वजन्मी एकदा ब्रह्मदेवानी जेव्हा यांना सृष्टी निर्माण करण्याची आज्ञा दिली होती। आता हे दोघं जण कोण होते? वसूंमध्ये श्रेष्ठ वसू, त्यांचं नाव होतं द्रोण आणि पत्नीचं नाव होतं धरा। या दोघांना विशेष कार्य यांनी सांगितलं। त्यावेळेस त्यांनी अशी त्यांच्यासमोर हात ठेवली की तात तुम्ही ज्याप्रमाणे सांगतात त्याप्रमाणे आम्ही तुमच्या आज्ञेचं पालन आम्ही करतोय, पण आम्हाला या भगवान विष्णूचा जो 8वा अवतार होणार आहे भगवान श्रीकृष्णाचा तो अगदी आम्हाला जवळून पाहण्याचं भाग्य तुम्ही आम्हाला द्या। आणि तेव्हा मग ब्रह्मदेवांनी सांगितलं की जवळून काय पाहता, तुमच्याच घरात नवे तुमचा पुत्र म्हणून तो तिथे येईल। अशा प्रकारचे हे द्रोण आणि धरा हे श्रेष्ठ वसू नंतर पुढे नंद आणि यशोदा म्हणून जन्मले। आता यांचे एक एक लीला चालू असतात। आता आपल्याला माहिती की जेव्हा प्राय आपण जेव्हा बघतो की मातेला जर बाळाला जर झोपवायचं असेल तर ती काय करते, त्याला मांडीवर घेते, त्याला जवजवते, एखादं अंगाई गीत म्हणते अथवा एखादी कुठेतरी परशुरामाची अथवा रामाची अशी ती कथा त्यांना सांगते। आणि मग एकदा झालं असंच, सायंकाळचा तो समय नुकतंच सर्व दूध दुभते होऊन गेलेले होते, असं म्हणूया की रात्रीची जेवण सुद्धा झालेले होते आणि थोडंसं सायंकाळच्या पुढची थोडीशी अजून 1-2 घटिका प्रहर ते भरलेले होते आणि थोडीशी रात्रीची निशा समयची ती वेळ होती। मधोमध यशोदा माऊली झोपलेली होती, एका बाजूला बलराम भैया, त्यांच्या बाजूला रोहिणी माता, या बाजूला भगवान श्रीकृष्ण असे पडलेले होते आणि बाळ लवकर झोपावे म्हणून मग आणि त्या दिवशी श्रीकृष्णांनी हट्ट केला मला आज रामाची कथा सांगून म्हणून। आणि मग त्यांनी सांगायला सुरुवात केली की मग दशरथ कोण होता, मग देव असुर संग्राम कसा झाला, त्यामध्ये दशरथांचा विजय कसा झाला, त्यावेळेस कैकेयीला कशा प्रकारचं तिनं सहाय्य केलं
त्यानंतर कशा प्रकारचे तिनं 2 वर मागून घेतले आणि त्याच्यानंतर हे 2 वर तिनं कधी मागितले की दुसऱ्या दिवशी श्रीरामांना राज्याभिषेक होणार होता. आता एवढं थोडंसं तत्वज्ञान आलेलं आहे बघा, की जिथं रामाला आणि कृष्णाला सुद्धा जिथं नियती चुकली नाही तिथं तुम्ही आम्ही कोण हो. कर्मगती जी असते ना ही कधीच माणसाला चुकत नाही, पण ही कर्मगती टाळण्यासाठी नवे नवे तिची तीव्रता कमी करण्यासाठी एक साधन आपल्याला महाराजांनी दिलेलं आहे आणि ते म्हणजे तुम्हा अधिकार उपासना. उपासनेने त्याची तीव्रता कमी करता येते. दुःख तर रामाला पण होतं, दुःख तर कृष्णाला पण होतं, पण आपल्याला जे दुःख येणार आहे पुढे, कारण तिथं गुरुचं सामर्थ्य. हे आपण अनेक जे जीवनचरित्र, जे 100 जीवनचित्र महाराजांनी निर्माण केले त्याच्यामध्ये आपल्याला येईल. म्हणजे भगवानराव काका सहज काकूंकडे बघून मला ज्यांचं नेहमी स्मरण होतं, 3 वेळेस महाराजांनी त्यांना डोळे यावे म्हणून तीर्थ दिलं होतं. पण शेवटी महाराजांनी काय सांगितलं, रामचंद्र महाराजांनी अर्धा देशाची ईश्वरी इच्छा. पण म्हणून जेव्हा एखादा व्यक्ती आमच्या काकांकडे जात, नुसतं त्या व्यक्तीच्या आवाजावरून त्यांच्या अंतःकरणातली चलबिचल काकांना कळवतो. नवे नवे आम्ही जेव्हा एखादी नवीन, आता आम्ही तर मुलं लहानच होतो, मी तेव्हा खूप लहान होतो, तर आम्ही जेव्हा जायचो, हे बघा मी नवीन शर्ट घातला आणि मग त्या शर्टाला हात लावून त्याची किंमत सांगायची, तेव्हा आम्हाला ते किंमत ऐकून आम्हाला मोठं भूषण वाटायचं. काय खरं ईश्वराची कृपा आहे, काय त्या परमेश्वराची कृपा आहे. अशा प्रकारचं सामर्थ्य आपल्या गुरुचं आहे. आणि म्हणून दुसऱ्या दिवशी ज्याला राज्याभिषेक होणार होता त्याला आदल्या दिवशी मात्र 14 वर्षाचा वनवास. आणि म्हणून की काय, आता हा रामाचा झाला आणि कृष्णाचा मृत्युंजय नावाची जी कादंबरी आहे त्या कादंबरीमध्ये प्रत्येकाचं सेपरेट वेगवेगळं असं चरित्र त्यांनी तिथं चित्रित केलेलं आहे. आणि म्हणून एक दिवस भगवान श्रीकृष्ण हे कंसाला आपल्याकडं, भगवान श्रीकृष्ण हे कर्णाला आपल्या शिबिकेत बोलवतात. आणि जेव्हा कर्ण येतो, आता इतके दिवस सर्वजण कर्णाला सूतपुत्र हे सर्व जनता त्यांना म्हणत असते, फक्त त्याचा एक परममित्र जो असतो दुर्योधन आणि दुःशासन, हे दोघच जण फक्त त्याला राधे या नावानं संबोधतात. आणि ज्यावेळेस हा कर्ण श्रीकृष्णांच्या शिबिकेत जातो तेव्हा मग श्रीकृष्ण त्याला म्हणतात, ये कौंतेय. आणि तो कुंतीपुत्र आहे हे त्यावेळेस महाभारतात फक्त तिघांना माहित होतं. एक भीष्म पितामह, दुसरं माता कुंती आणि तिसरं साक्षात भगवान श्रीकृष्ण. आणि मग त्या दिवशी श्रीकृष्ण त्यांना असं म्हणतो, आणि मग त्यानंतर या दोघांचा जो संवाद आहे, हा संवाद की मी असं असताना मला असं का प्राप्त झालं, तेव्हा त्यांनी सांगितले दैवगती ही सहसा कोणाला टळत नसते. भगवान श्रीकृष्णाने विचारलं, अरे म्हणे तू जरी सूर्यपुत्र होता म्हणे, मी तर साक्षात पूर्णावतारी पुरुषोत्तमच होतो ना म्हणे. मी जन्माला येण्याच्या अगोदरपासूनच म्हणे माझे शत्रू माझी वाट पाहत होते म्हणे. बरं जन्म झाला एका आई वडिलाकडे, मी वाढलो दुसऱ्या आई वडिलाकडे, तिथं थांबलो 8 वर्षाचा उस्तर. तिथून नंतर पुढे मी पुन्हा मग माझ्या स्वतःचं राज्य निर्माण केलं. त्यानंतर पुन्हा मला हस्तिनापूरला यावं लागलं. त्यानंतर पुन्हा माझा जो स्वधर्म होता त्यासाठी मला हे सर्व महाभारत मला हे घडवावं लागलं. आणि त्यानंतर एवढी सोन्याची द्वारिका निर्माण करून शेवटी काय झालं ते तू बघणार आहेस म्हणे. त्याच्यामुळं ही नियती जी असते ही वाट पाहत असते आणि याची तीव्रता कमी व्हावी यासाठी सद्गुरू लागत असतात. म्हणून सद्गुरू वाचून सापडे न सोया, धरावे ते पाय आधी आधी. आणि मग आईनं सुरू केली कथा, मी कशा प्रकारचे भगवान श्रीरामांना मग नंतर वनवासात पाठवण्यात आलं. आणि मग वनवासात पाठवल्यानंतर कसं एकदा भगवान शंकरांनी सुद्धा त्यांची परीक्षा बघितली. जशी अर्जुनाची बघितलेली होती तशी रामाची सुद्धा भगवान शंकरांनी एकदा परीक्षा बघितली. मी ती कथा शिवपुराणात मोठी छान सांगत असतो.
मग त्यावेळेस मातेला सुद्धा वाटतं की काय म्हणे तुम्ही शंकर शंकर करत असता म्हणे, मी त्यांची परीक्षा बघते म्हणे. आणि मग तिथे शिव आणि पार्वती हे दोघं जण एकदा आकाशातून विहार करत असताना प्रभू श्रीरामचंद्र वनवासात फिरताना यांना दिसतात. आता नंदीवरती बसून चाललेले ते, यांच्या वाहनावर बसून चाललेले ते. भगवान शिवांनी हात जोडले. मातेनं तर बघितलं, म्हणे तुम्ही हात जोडले? नाही म्हणे, तो प्रभू श्रीराम आहे म्हणे. ठीक आहे म्हणे, आपण परीक्षा पाहू म्हणे. अगं म्हणे पाण्याची काही गरज नाही म्हणे. नाही नाही म्हणे, मला पाहायची. ठीक आहे, स्त्री हट्ट म्हणून तिथं खाली उतरले. आणि इकडे काय झालं, माते पार्वतीनं सीतेचं रूप घेतलं. आणि असेच भगवान श्रीरामचंद्र पुढे जात असताना यांनी मागून आवाज दिला, नाथ. त्या जशा नाथ म्हणून उच्चारल्या, श्रीरामांचं मुख पुढं होतं. यांनी मागे बघितलं, पळत 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 गेले आणि चरणावरती लोटांगण घेतलं. माते कशाला आली ग मध्ये एवढ्या आनंदामध्ये? तू जर मला पाचारण केलं असतं तर मी स्वतः कैलासाला आलो असतो. मग तेव्हा भगवान शिव मातेला असं म्हणतात, झाली का मध्ये आता ओळख झाली मग? हा माझा सर्वश्रेष्ठ भक्त आहे, माझा पुत्र आहे मध्ये. अशा प्रकारचे अनेक प्रसंग त्यांच्यावरती येऊन गेले. आणि त्यानंतर मग त्यांनी सांगितलं की ती जी त्राटिका होती, किती तिच्यामध्ये बळ होतं, 10 सहस्त्र हत्तींचं त्या त्राटिकेमध्ये बळ असताना फक्त यांच्या एका बाणाने तिचं वध करण्यात आलं. अशी आता माता कथा सांगते. आणि नेमकी याचीच वाट 2 बंधू बघत होते. आणि मग त्यांनी सांगितलं की मग कशा प्रकारचे ते चालायला लागले. त्या अरण्यातून जात असताना कसे ते ब्रह्मगिरी पर्वतावरती गेले, कशा प्रकारे ब्रह्मगिरी पर्वतावरती जाऊन गौतम आणि अहिल्याचं दर्शन घेऊन ती शिळा कसा तिचा उद्धार केला. त्यानंतर हे पुन्हा कशा प्रकारचे तिथनं निघून हे पुढं यांचा जो क्रम आहे ते चालत चालत आणि विश्वामित्र आणि वसिष्ठ यांच्या आज्ञेनुसार एक एक राक्षसांना मारत मारत हे पुढं चाललेले होते. आणि त्यांच्या रूपाचं वर्णन करताना एका ठिकाणी आईला ठसक लागली. तुला बघायचं का म्हणे? दोन्ही बंधू तात्काळ उठले. आत्ता दाखवतो म्हणे, तो कोदंडधारी राम तुला दाखवतो म्हणे, तो लक्ष्मण तुला दाखवतो म्हणे. आणि त्याच क्षणामध्ये त्या आईला, बाबांना आणि माता रोहिणीला यांनी दोघांनी राम लक्ष्मणाचं दर्शन करून दिलं. त्या भगवान श्रीकृष्णांच्या बाळले. त्यानंतर मग एक दिवस असंच सकाळी सकाळी आईनं मस्त बाळाला नाऊ माखू घातलं. आणि थोडीशी आई बाळाला घेऊन जेव्हा कोवळ्या उन्हात उभी होती, नुकताच सूर्योदय झालेला होता, ती सूर्याची लाली सर्वदूर पसरलेली होती. आणि मग भगवान श्रीकृष्णांनी हट्ट केला, मला तो चेंडू बघायचा म्हणे, मला तो चेंडू पाहायचा. म्हणे आई अरे असं देता येत नाही, तो चेंडू नाही आहे, तो सूर्य आहे. काय करतो तो सूर्य? तो काहीच करत नाही म्हणे, सगळं मीच करतो म्हणे, मला तोच पाहिजे म्हणे. अरे म्हणे बाळ असा हट्ट धरू नको म्हणे. असं म्हणून आई थोडी समजूत काढत. त्यानंतर मग संध्याकाळी जेव्हा चंद्रोदय होत, त्या चंद्राचं सर्व दूर जसा तो चंद्रप्रकाश पडत आणि रांनामध्ये जेव्हा त्याचं प्रतिबिंब पडत, तेव्हा तो पुन्हा आईच्या मागे लागायचा, आई मला हे दे ना, मला हे लागतं. अशा प्रकारच्या आईला भंडावून सोडत. आई तू जेव्हा ते हे करतेस ना म्हणे, ते ताक घुसळतेस ना म्हणे, तेव्हा जो घुम घुम अशा प्रकारचा आवाज येतो, मला तो आवाज दे म्हणे. मग तुला देता येत नाही का? मग तू काढून दाखव म्हणे. अशा प्रकारचे आता जे जे खट्टा आईच्या मागे आता यांचे सुरू झाले, चालू झाले. आणि त्यानंतर विशेष तुम्हाला आता अजून एक गोष्ट या अभ्यासातून जी माझ्या लक्षात आली, ती अजून मला एक सांगायची की जसं भगवान श्रीकृष्णांचं गोकुळात आगमन झालं, आपल्याला माहिती आहे तेव्हा गायीसुद्धा भरपूर होत्या, खूप मोठ्या प्रमाणात गोधन अख्ख्या गोकुळामध्ये होतं. पण त्याचबरोबर तिथं माकडांची संख्या पण खूप वाढली, असंख्य माकडं होते तिथे. कारण भगवान श्रीकृष्णांनी ठरवलं होतं की मागच्या अवतारात सगळ्यात जास्त श्रम या माकडांना झालेत. मग काय करायचं? ह्या अवतारात यांना जेवढं होईल तेवढं यांना दही, दूध, तूप, लोणी, ज्याला आपण गोरस म्हणतो, हे यांना खाऊ घालायचं. मग यांनी सपाटा लावला. बरं, याच्या मागे दुसरं एक तत्वज्ञान भगवान श्रीकृष्णांचं असं होतं, जे आपलं गोरस आहे ते आपल्या गोप मित्रांना, बांधवांना, गोप बांधवांना जे तुम्ही देत नाही, पण जे मथुरेत जाऊन विकतात आणि तिकडे ते धष्टपुष्ट होतात,
जसं सध्याची परिस्थिती आपल्याला माहिती, भारत पाकिस्तान बांगलादेश संबंध जे चालू आहेत, हे तसंच राजकारण आहे थोडंसं. हे म्हणे तुम्ही त्यांना देण्याच्या ऐवजी ते आम्हालाच द्या ना म्हणे, याच मुलांना द्या ना म्हणे. मग देत नाही का, आणि मग चोरी करायचा सपाटा यांनी चालवला. मग एक दिवस असंच एका गवळणीच्या घरी ते गेलेले असताना त्या गवळणीनं भगवान श्रीकृष्णांचा हात पकडला की काय म्हणे, चोरतोस का म्हणे. म्हणे कोण चोर आहे. म्हणे तू चोर आहे. म्हणे मी कसा चोर. म्हणे हे घर माझं आहे म्हणे. हे घर तुझं आहे का म्हणे. हे शरीर तरी तुझं आहे का म्हणे. हे सर्व नाशिवंत आहे म्हणे. हा सर्व नाशिवंत आहे म्हणे. तुझा कशातच तुझा अधिकार नाही आहे म्हणे. उलट म्हणे हे विश्व मी निर्माण केलेले आहे. हे विश्व मी निर्माण केलेले म्हणे. हे गोकुळ माझं आहे म्हणे. बघायचंय का म्हणे तुला मी कुठं नाही आहे ते. आणि मग त्यावेळेस ती गोपिका हसली बिचारी. आणि तिनं नंतर मग यांना येऊन सांगितलं यशोदे मातेला म्हणे, म्हणे बाई म्हणे डोकं ते इतकं लावतो ना म्हणे की कितीही राग जरी असला, एक शब्द जरी, एक तर सगळ्यात पहिले याचं हास्यच मोठं भारी होतं. हा जेव्हा एखादं स्मित हास्य करतो म्हणे त्याच क्षणामध्ये आमचं सर्व जेवढा केवढा आमचा राग आहे तो मावळून जातो. आणि त्यानंतर याचे असे बोबडे बोबडे बोल जेव्हा मी ऐकतो ना म्हणे, तेव्हा मग आम्ही आमचेच राहत नाही. त्यानंतर मग एक दिवस आता यांच्या अशा खोड्या वाढायला लागल्या. एक दिवस एका घरी गेले भगवान श्रीकृष्ण. तिचं हळूच रात्री दूध दही हे सर्व त्या मडक्यातून काढलं. बरं आता काढता येत नव्हतं, नवीन कला यांना सुचली. कोणती, अशी गुल्हारी घ्यायची, त्या दुधाच्या मडक्याला अशी मारायची आणि जे दूध येईल खाली भगवान श्रीकृष्णांनी उंजळ करायची आणि त्यांचे उंजळीतून इतर सवंगड्यांनी ते प्यायचं. स्वतः भगवान श्रीकृष्ण पूर्णावतारी पूर्ण पुरुष, तो परब्रह्म, तो इतरांना तो दूध दही लोणी पाचतोय आणि इतरही मोठ्या आनंदानं खात आहे. बरं खायचं तोपर्यंत आपण खायचं, उरलं सुरलं खाली चाटाय पुसायला माकडांना बोलवायचं. कारण त्यांचं ऋण यांना आता थोडंसं कमी 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 करायचं होतं ना, म्हणून की ते आहेत त्यांना सुद्धा घ्यायचे. आणि मग ज्यावेळेस एक दिवस मग आईकडे या सर्व गवळणी मिळून गेल्या आणि त्यांनी सांगितलं की बाई तुझा कानानं खूप आमच्या घरी उच्छान मांडलेला आहे, आम्ही घरी असो अथवा नसो तेव्हा तो येतो. आई म्हणे असं का म्हणे. ठीक आहे म्हणे. आई थोडीशी रागवली, भगवान श्रीकृष्णाला कड्यावर घेतला. तू जर असं पुन्हा केलं ना म्हणे, बघ म्हणे खाली तळमजऱ्यामध्ये बागुलबुवा आहे म्हणे, मी तुला त्या बागुलबुवाच्या हातात देईल म्हणे. हो का म्हणे. चल म्हणे मग घेऊन दाखवच मला म्हणे. आता बागुलबुवाच बघायच्या म्हणे. मग असा लाडका लाडका हट्ट गेला त्या आईला घेऊन अंधाऱ्या खोलीत. आणि जशी आई त्या अंधाऱ्या खोलीत गेली तेव्हा ती संपूर्ण अंधारी खोली ही तेजाळानं उजळून निघाली आणि प्रत्येक वस्तू कृष्णमय झाली. प्रत्येक वस्तूत तिला भगवान श्रीकृष्ण दिसायला लागले. आणि मग इकडे भगवान श्रीकृष्ण हळूच आईचा असा गाल धरून, अगं सांग नाही कुठे असतो बागुलबुवा. तू तर म्हणे बागुलबुवा आहे म्हणे, इथं शगली गेलं तर मीच आहे म्हणे. अशा प्रकारच्या भगवान श्रीकृष्णांच्या यांच्या या बाळलीला चालू. त्यानंतर एकदा सकाळी सकाळी प्रातः, ज्याला आपण म्हणतो की प्रातःकाळी, प्रातःकाळ नंतरचा थोडासा असलेला समय, या समयी भगवान श्रीकृष्ण एका घरी गेले आणि हळूच विचारलं, हा आजीबाई झालं का, दूध काढलं का. म्हणे नाही. ती जशी नाही म्हटली पळत पळत गेले आणि तिचे जेवढे केवढे वासर होते ते सोडून दिले. झालं, हिला दूधच मिळालं नाही. नंतर दूध काढायला गेली, सगळं वासरांनी पिऊन घेतलं. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी पुन्हा आजीबाईकडे गेला. काय आजीबाई काल काय निघालं का म्हणे दूध, काल गेले होते का म्हणे तुम्ही बसलेल्या. आणि मग आजीबाई चिडल्या, अरे तुझ्यामुळं झालं ना म्हणे सगळं, तू पुन्हा जर इकडं आलास ना म्हणे माझे इतकं वाईट नाही म्हणे. असं का म्हणे. बरं. मग काय केलं, संध्याकाळी मित्रांनी मिळून यमुनेच्या तीरी गेले, खेकडे पकडले, काही पाली पकडल्या, काही बेडकं पकडले. त्या म्हातारीच्या घरी रात्री घुसले, त्या आजीबाईच्या घरी. ते सगळं दूध दही जे होतं ते बाहेर माकडांना खाऊ घातलं. ते सगळं तसंच उचललं आणि त्या घाटामध्ये काहीमध्ये वृश्चिका म्हणजे विंचू, काहीमध्ये ते पाणी, काहीमध्ये सरडे, काहीमध्ये मेंढके असं टाकून ते सुंदर अशा प्रकारचं ते बांधून ठेवलं पुन्हा तसंच. आणि जसंच्या तसं नेऊन तिथं ठेवून पुन्हा दरवाजे वगैरे चिडी चिप आले घरी निघून. बघू म्हणे आता दुसऱ्या दिवशी आजीबाई उठल्या प्रातःकाळी,
सर्व त्यांचं व्यवस्थित त्यांनी आवरून सर्व वस्त्रालंकार करून निघाल्या मथुरेला. पोचल्या मथुरेला आणि मथुरेच्या बाजारात जिथे यांची नित्याची बसायची जागा होती त्या मंडईत त्या जाऊन बसल्या. आणि मग जशा आजीबाई आल्या तशा यांच्याकडचं दूध फार चांगलं असतं, यांच्याकडचं तुपाची पण विशिष्ट अशा प्रकारची चव असते असं म्हणून जसे एक दोन जण हा जसं नुकते जातात यांना दुकान लावायची अजून लावतातच. हळूहळू आता ते यांनी पहिले अगोदर काय असेल ते गोंडपाट टाकलं, नंतर आजीबाई त्या गोंडपाटावर बसल्या.